हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? मी शुभंगी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली आमची भेटणार आहोत एका ठिकाणी. तिकडेच आम्ही निघालो होतो. जाता जाता आम्ही तो कोडीच्या मस्कोबाच्या मंदिरामध्ये गेलो. मस्त छान असं दर्शन घेतलं. देवळाचं थोडंसं काम चालू आहे रिकन्स्ट्रक्शनचं, त्यामुळे एवढी असं व्यवस्थित हे नाही झालं, पण दर्शन एकदम छान झालं आतमध्ये जाऊन. तिथून आम्ही निघालो मग आणि आम्हाला जायचं होतं सारोळ्याच्या इकडे. तिथे एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, तिथे जायचं होतं. तिथे आम्ही आलो. अगोदरच आमच्या फॅमिलीमधले थोडेफार मेंबर अगोदर आले होते, अजून बाकीचे थोडेफार यायचे होते. इथे मस्त छान सगळे एन्जॉय करत होते. झोपा खेळत आहेत, घसरगुंडी खेळत आहेत, एन्जॉय. या रात्री नाही 5 वाजेपर्यंतच टायमिंग आहे बोटिंगचं. काही आमचे फॅमिली मेंबर्सच आहेत. अरे ते टोटल आम्ही 20-25 जण होतो. हे आहे एक कपल, माझी छोटी बहीण आणि तिचे मिस्टर. आम्ही चौघींचे मिस्टर आले. मिस्टर सोडून बाकी सर्वांच्या बाकी सगळे जण कपल्सनी एन्जॉय करत होते. तिथलं परिसर पण एकदम सुंदर असं छान वातावरण होतं. म्हणजे इथे काहीतरी प्लॅनिंग. हाय मिष्टी. हॅलो भाजी. इथे यांना फोटोशूट करायचं, त्यांचं फोटोशूट करून. इकडे जे व्हाईट शर्टमध्ये आहे तिकडे ते माझे मोठे दाजी, ती माझी बहीण. इथं मीही छानपैकी मस्त एकटीनेच एन्जॉय केलं. माझ्या नवऱ्यानं एकदम छान झोपा वगैरे मज्जा केली त्या दिवशी आम्ही. खूप दिवसानंतर सर्वजण एकत्र भेटलेले, त्यामुळे मस्त सगळेजण एन्जॉय करत होते. हे माझे 2 नंबरचे दाजी. आणि खूप फास्ट झोका खेळत असल्यामुळे नंतर पोटमध्ये काहीतरी वेगळंच व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे मी किती किलोमीटर काढून एक मिष्टी आणि एक शार्क. आर्यन तोंडाला लागेल. इथे हा माझा भाऊ आणि हात गावन सारखं बसा प्रसाद दाजी. हे दोघंही कपल आहेत. मध्ये हे म्हणजे सेकंड या दोघांनी बसा चला. बहीण तेही दोघं जण बसले.
हे सर देख शुमा हिला बसू दे सीमात तिला. जाती का काय वार आहे खाली जाईल ना यार. आता बसले छकुली मस्त एकटी छान झोक्यावर बसून सर्वांना बघत बसले मी. काका आले या लहान मुलांचे व्हिडिओ कपल आमच्यातलं लेटेस्ट कपल होते कारण सगळेजण कपल कपल एन्जॉय करत होते आणि मी एकटेच होते त्यांचे व्हिडिओ घेत होते. मग हळूच या. मिष्टीला किती आनंद. का बोटिंग चालू नाही. रेस्टॉरंटचा व्ह्यू एवढा सुंदर होता आणि लहान मुलं एन्जॉय करू शकतात असं तिथे सगळं होतं. छान होतं. आणि समोरच्या साईडला तिकडे नदी आहे. रिव्हर साईडला हॉटेल होतं. हॉटेल जाण्याची गाडी तिथे आम्हाला बोटिंग करायची होती. मग चालू होतेच की बोटिंग तर चालू आहे की नाही कोणाला. आणि मग बोटिंग चालू होती. मी सगळेजण मस्त बोटिंग करण्यासाठी इथं लिहिले ना बोटिंग चार्जेस लिहिलेत पण. ही जी समोर आहे ती नीरा नदी आहे. हे जे नीरा नदी आहे पण हे जे पाणी इकडे जास्त आहे कशामुळे तर हे वीर धरणाचं बॅकवॉटर हो. छोटे सगळे रेडी झाले. चला मॅडम ते शार मुलाचा हात पकडा. का मला ठेवलंय काय थांब शार्वी थांब. ते तर भाऊ काय एकच लागलं. चलो जल्दी जल्दी. मग त्या दोघांना थांबायला लागेल. 11 होतं. आणि तो बोटिंगचे चार्जेस तसं ठीक आहे. पर पर्सन 150 रुपीज आहेत. तर
फॅमिली बोटसाठी आणि स्पीड बोटसाठी पर पर्सन 200 बाई आतमध्ये जावा एखाद्या मोठ्याने. कशाला रिकामा वाटलं का हातात नाही आणलं? बाई ही एक केली. चारवी तुला हात बाय बाय. व्हिडिओ ओढतोय काय नाही दर नुसतं बघतो ओढून दर बोलतो प्रत्येक वेळेस आणि पप्पा बाबा का माहिती पप्पा बस ना एवढे जण चारवी हाय कर. हाय मिस्टी. मयूर आला मिनटे हाय. कोणता मासा असेल? आणि इथं हे मासे पकडायला बसले. ती बी आली नाही. कशी लय मज्जा आली तुला. मम्मीला सांग हाय मम्मा. मला खूप मज्जा आली. मी बोटिंग केली. लव यू.
तुम्ही बाहेर थांबा ना सर. हे बाबा स्थितीत नाही. ए बाबा बसायचं होतं ना. मी पण परत काय म्हणते. हे सुंदर असे बदक होते त्याच्यासोबत ते खेळत होते काय शारी आणि श्रेया दोघी छान अशा झोक्यावर बसून एन्जॉय नाही माहिती त्याच्या पप्पांना मिस्टी मागे मिस्टी शाळेची ट्रिप पण आलेली त्यामधली ही जी व्हाईट फ्रॉकवाली मुलगी होती त्याच्या पप्पाला नाही माहिती मी त्याच्यात एवढं दम नाहीये त्याच्या ह्याच्यात कळलं. हा तू ठेवलेली स्टोरीचं त्यांनी मेन्शन बॅक ठेवलं नाही आणि एका दुसऱ्या पोरी सोबतची स्टोरी ठेवली. हा त्याच्या बर्थडेला तू स्टोरी ठेवलेली. तू तुमच्या सगळ्या फोटोंचा एक ठेवला नाही त्याचा सेपरेट फोटो यायला पाहिजे होते. आणि इथे ही बेबी क्यूट आमची कसली तिथे इकडे बघा अशी. एन्जॉय करते भूक लागली दाजी लय. पास का तुम्ही असं केलं का नाही. इथून बघ किती मस्त आहे दोघी पण छान मस्त दोघं खेळत होते. लहानपणीचे दिवस म्हणजे कामाच्या वेळेमध्ये त्यांना भेटतच नाही काय माझ्याकडून एकदा कसं घाण पडलेली का आता. प्रत्येक त्यांना जसं तसं काही दिवसांपूर्वी आमच्याकडे ते कशी वाईट गोष्ट घडली त्यामुळे त्याच्यानंतर एक भेटलो जरा सगळे रिलॅक्स झालं म्हटलं. आणि इव्हिनिंगचं वातावरण एवढं सुंदर फक्त एकच प्रॉब्लेम होता इथं जेवण व्यवस्थित नव्हतं. पूर्ण दिवस आमचा खूप छान गेला पण जेवणामुळे अख्खा म्हणजे ट्रिपची वाट लागली. माझे सिस्टर्स मी हे सगळे त्यांचे व्हिडिओ शूट फोटोशूट सगळंच आहे. हाय हॅलो मला पण यूट्यूब चॅनल. आतमधला ॲम्बियन्स खूप छान होतं. तिथे असं जुन्या सगळं सेटअप लावलेलं होतं. जुन्या काळातली तांब्याची भांडी वगैरे आणि इथे छान असं श्री स्वामी समर्थांचं एक मंदिरसारखं त्यांनी छोटंसं केलेलं. डेकोरेशन आतमधलं एकदम टॉप क्लास होतं. खूप झाले आणि असं छान आम्ही तिथे जेवण कायमचं झालं नाही. तिथून पुढे आम्ही एका दुसऱ्या हॉटेलला गेलो आणि तिथे छान असं जेवण केलं आणि असं संपला आजचा आमचा दिवस. थँक्यू.